एक वेळेस असं असतं ना की मांड्या जाड असल्या तर त्या पण ड्रेसमध्ये साडीमध्ये झाकून जातात. हाताची दंड मोठी असेल आपण फुल सिवलेस किंवा लूज सिवलेस म्हणजे हात घालू ड्रेस घालू शकतो. ठीक आहे, ते पण झाकून जातील. ब्रेस्ट साईज मोठी असेल आपण साडीचा पदर मोठा घेऊ शकतो किंवा स्टॉल ओढणी या गोष्टी आपण इथे टाकून ती पण गोष्ट आपण झाकू शकतो. पण मेन बेली फॅट कितीही काहीही करा तो दिसणार, साडीमध्ये दिसणार, ड्रेसमध्ये दिसणार. आणि शरीराचा फॅट येऊन पहिले आपला जर फॅट वाढत चाललेला आहे ना तर तो पहिले आपल्या पोटावरतीच येतो. तिथूनच सुरुवात होते आपली वजन वाढण्याची. ठीक आहे, जास्त करून. आणि हात जर फॅट कमी करायचा असेल तर फक्त आणि फक्त बेली फॅटच कमी होतो का, तर होतो. जर तुम्ही त्याच प्रॅक्टिस केल्या ना बेली फॅटच्या तर जास्त प्रेशर तुमच्या पोटावरतीच येणार आणि जास्त पोटावरती प्रेशर आल्यामुळे तुमचा तिथला फॅट वितळायला चालू होणार. तर आजच्या मी अशा प्रॅक्टिस दाखवते ना या थोड्याशा वेगळ्या असतील. तुम्हाला वाटेल हे काय झोपायचंय, उठायचंय, बसायचंय, पण ह्याच प्रॅक्टिस तुमचा पोटाचा घेर कमी करून देणार आहे. जर जास्त बेली फॅट आहे किंवा थोडासा आहे किंवा खालचाच लटकलेला पोट आहे किंवा वरचाच फॅट आहे, इथेच फॅट आहे, सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघायचा. ह्या प्रॅक्टिस सोप्या सोप्या आहेत, काही कठीण नाहीयेत, पण करायच्या आहेत. आणि फायदा खूप जास्त भेटणार आहे तुम्हाला. 7 दिवसात रिझल्ट येतो जर या प्रॅक्टिस आपण 7 दिवस कंटिन्यू केल्या तर. त्याच्यासोबत साखरेचे पदार्थ कमी करायचे, पाणी जास्त प्यायचं आणि चांगली झोप घ्यायची. हे 3 नियम पाळायचे आणि या प्रॅक्टिस करायच्या. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला येणार आहे. तुम्हालाही कोणालाही वाटतं यार आपण लेडीज आहोत आणि आपलं जर पोट स्लिम ड्रीम असलं ना की मग ते आपल्याला ड्रेस घालायलाही आवडतात, साडी घालायलाही आवडते. पण जर पोटाची टम्मी वाढलेली आहे ना तर मूडच खराब होतो, काहीच आवडत नाही करायला, मग असं होतं. मग त्याच्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायची. आणि तो फॅट आहे तो काय राहणारा दगड नाही फसलाय ना पोटामध्ये, वितळणारच आहे. फॅट आहे तर तोच वितळायचा आहे. तर पहिली प्रॅक्टिस करण्यासाठी काय करायचं, पहिले एक सांगते. पोटाच्या फॅट कमी करण्यासाठी एक्सरसाइज असतात ना तर ह्या शक्यतो खाली पोटाने केल्यावरती जास्त फायदा. कारण की पोट ऑलरेडी खाली असतं आणि त्या आतड्यांवरती जास्त प्रेशर येतं आपल्या पोटाच्या आणि मग तिथे ना फॅट वितळतो. म्हणून जास्त शक्यतो जमत असेल तर जमवायचंय थोडंसं आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर या प्रॅक्टिस करायच्या. वेळच नाही, खूप गडबड असते, जॉब आहे ते सगळं काही, तर ऍटलिस्ट जेवण झाल्यावरती 2-3 तासांनी या प्रॅक्टिस करायच्या. इतकं तर करू शकतो आपण स्वतःसाठी. प्रॅक्टिस किती वेळ करायच्या मी काउंटिंग करते. तुम्हाला जर काउंटिंग नसेल करायची तर एक आसन तुम्ही 2 मिनिटं, 1 मिनिटं तुमच्या वेळेनुसार आणि तुम्ही किती वेळ करू शकता त्यानुसार, किंवा काउंटिंग पण तुम्ही 50ची 60ची अशी ठेवू शकता. चला, सर्व डिटेल्स तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे. आता फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करूया. तर पहिली या पोझिशन मध्ये यायचं. या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला फक्त आपला अप्पर बॉडीचा फॅट कमी करायचा आहे, वरच्या पोटावरती प्रेशर आणायचं आहे. या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर इथे 1 2 पूर्ण पोटावरती प्रेशर येते आपल्या. 3 4 5. इतकंच नाही तर आपली कंबर दुखीचा त्रास असेल ना तो पण कमी होतो. 6 7. पुढची प्रॅक्टिस तर अशी आहे की आपल्याला भुकेवरती पण कंट्रोल करून देणार आहे. 8 9. गुडघ्यांना त्रास असेल तर तुम्ही गुडघ्याच्या खाली उशी किंवा असं तुम्ही इथे मॅटला जागीच फोल्ड करून देखील ही प्रॅक्टिस अशी करू शकता. 7 8 9 10. नाही स्पीड वाढवायचा, नाही कमी करायचं, बस या स्पीड मध्ये आपण कंटिन्युअसली करत राहायचं. इथे श्वास सोडायचा आहे, वरती गेल्यावरती श्वास भरायचा आहे. इथे एक्सेल ते एक्सेल
इनहेल. आता ही प्रॅक्टिस आपण कंटिन्युअसली काउंटिंग नाही केली, 2 मिनिटं केली. आता ही प्रॅक्टिस 2 मिनिटं झाली. या पोझिशन मध्ये यायचं, थोडंसं शोल्डरला प्रेशर दे, खाली होल्ड. 1. थोडंसं इथे प्रेशर येते तुमच्या पाठीवरती, ठीक आहे. तर ते प्रेशर तुम्हाला सहन करायचं. बॉडी पूर्ण हलकी होऊन जाणार आहे तुमची त्याच्यामुळे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता श्वास भरत सिलिंगकडे नजर, पोटावरती प्रेशर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता दुसरी प्रॅक्टिस करायची आहे. या पोझिशन मध्ये आता पोटावर झोपायचं, सॉरी पाठीवर झोपायचं. आता ही प्रॅक्टिस डायजेशन मजबूत करते, चांगलं सुधारते आणि सारखं भूक लागते भूक लागते भूक लागते असं होत असेल ना, जर आपण डाएट योगा या गोष्टी करायला घेतल्यावरती फोकस पूर्ण खाण्यावरती जातो, तर ही प्रॅक्टिस त्या गोष्टींसाठी आपल्याला कंट्रोल करते. म्हणजे जास्त खाण्याच्या क्रेविंग्स असतात ना, त्या कमी करण्यासाठी हा योगा आपल्याला हे आसन हेल्प करतं. बघा, प्रत्येक गोष्टीसाठी आसन आहे ना, तर खाण्यापिण्यावरती कंट्रोल करण्यासाठी पण योगा असणारच आहे. तर तोच हा श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. आता तुम्हाला जमत असेल तर तुम्ही या पोझिशन मध्ये तुमच्या पायाला पकडायचं. 1. श्वास सोडत खाली, श्वास सोडत श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. ही प्रॅक्टिस आता आपण करूया. जमत असेल तर इथे पकडायचं, हातच पोचत नाही तुमचे, तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे पण हात ठेवून करू शकता. असं पण करू शकता सुरुवातीला. नंतर 2-3 दिवसाच्या नंतर तुमच्या पायाला बरोबर तुमचे हात पोचतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता श्वास भरून होल्ड करायचा. वरती 10 काउंट 20 काउंट जितकं जमेल तितकं सुरुवातीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. दुसरी प्रॅक्टिस करण्यासाठी याच पोझिशन मध्ये यायचं आणि ते हाताला असं वरती न्यायचं आणि ते पोटाला आतमध्ये खेचायचं. इथे श्वास भरायचा या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. ही प्रॅक्टिस पण सुरुवातीला 40 पहिली केली ती पण 40 आणि स्टार्टिंग म्हणजे तिन्ही प्रॅक्टिस 40-40 चे तरी राऊंड तुमचे 2-2 राऊंड तरी झाले पाहिजे. आता करायची आहे आपल्याला चौथी प्रॅक्टिस. या पोझिशन मध्ये यायचं आणि अप्पर बॉडी उचलायची आणि पायाला देखील उचलायचं. या पोझिशन मध्ये 1 हात वरती पण ठेवू शकता जर हाताचा आणि या साईडचा फॅट कमी करायचा असेल तर. 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. डाव्या साईडला वळायचं, थोडंसं या पोझिशनमध्ये वळून रेस्ट करायचं 20 सेकंड, 1 मिनिट, 2 मिनिटं शवासन करायचं आणि नंतर हळूनी उठायचं. लगेच आसन योगा झाला, एकदम घाम आलाय असं तरी होतंय म्हणून घाई घाई वचवच उठायचं नाही. थोडंसं बॉडीला रेस्ट द्यायचा, नंतर उठायचं. आणि या प्रॅक्टिस रोज नित्यनेमाने केल्यात तुम्हाला 7 दिवसातच रिझल्ट दिसेल. ठीक आहे. जर या गोष्टी तुमच्याकडनं होत नसतील तर माझे ऑनलाईन बॅचेस पण आहेत, लेडीजसाठीच आहेत. खूप चांगले रिझल्ट आहेत आणि खूप लेडीज उत्साहाने करतात माझ्याकडे, कारण की तसं करून घेते मी त्यांच्याकडनं. तुमच्याकडनं या गोष्टी होत नाहीत तर तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करून, फी भरावी लागते पहिलेच सांगते, तर तुम्ही जॉईन होऊ शकता. आवश्यकता असेल तर कॉल व्हॉट्सअप करू शकता. तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि नक्कीच करा.